अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजी वर्गाच्या जमलेल्या माझ्या छोट्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला महात्मा गांधी यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे, जे तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. माझ्या भाषणाची सुरुवात महात्मा गांधीजींना आवडत्या भजनाने करते. तुम्ही सुद्धा माझ्या सोबत म्हणा. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको सम्मति दे भगवान. महात्मा गांधीजी म्हणते की डोळ्यासमोर येतात ते डोळ्याच्या स्मारकात काठी, अंगावरती पांढरे शुभ्र वस्त्र, धोतर असा त्यांचा साधा पेहरा. सिंपल लिव्हिंग है हिम शिखरों सा था ऊंचा वो, ओ सच्चाई की आंधी था, जिसने हमको संघर्ष सिखाया, कोई और नहीं वो गांधी था, कोई और नहीं वो गांधी था. मित्रांनो, गेल्या शतकातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती व महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन म्हटले की येणाऱ्या गोष्टी या विश्वास ठेवणार नाहीत की महात्मा गांधी नावाचा हाडामासाचा एक माणूस या पृथ्वी तलावर अस्तित्वात होता. मी आज त्याच व्यक्तिमत्वाविषयी बोलणार आहे, ज्यांचा तिरस्कार करतात, अन्याय करणाऱ्याचा नाही. हेट द सीन बट नॉट द सीनर. महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व त्यांच्या आईचे नाव पुतलीबाई असे होते. त्यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर, माध्यमिक शिक्षण राजकोट व वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले. त्यावेळी भारतात परकीयांचे राज्य होते. ते आपल्याला अपमानास्पद वागणूक देत होते. तेव्हा महात्मा गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले. आणि लढण्यासाठी सत्य व अहिंसा या मार्गाचा वापर केला. म्हणून आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. म्हणून महात्मा गांधीजींच्या 100व्या जयंतीनिमित्त त्यांचा फोटो नोटांवर छापण्यात आला. महात्मा गांधीजींच्या आयुष्यातील मी एक लहान प्रसंग सांगणार आहे. महात्मा गांधीजी पुण्यामधील पर्णकोटी येथे राहण्यास आले होते. काही लोक त्यांना भेटण्यास आले होते. तेव्हा त्यांच्या जवळची व्यक्ती मनुबेननी पाहिलं की त्यांचे चप्पल तुटलेले आहे. मनुबेननी एका चर्मकाराकडे चप्पल शिवण्यास दिले. थोड्याच वेळात महात्मा गांधी पर्णकोटीमधून बाहेर आले. चप्पल आपले शोधू लागले. महात्मा गांधीजींनी मनुबेनना विचारले की माझे चप्पल कोठे आहे. मनुबेन म्हणाल्या, तुमचे चप्पल तुटलेले होते म्हणून मी एका चर्मकाराकडे शिवण्यास दिले. महात्मा गांधीजी म्हणाले, त्याच्यासाठी किती पैसे लागतील. तर मनुबेन म्हणाल्या, 2 पैसे. तर महात्मा गांधीजी म्हणाले, हे पैसे तू कोठून आणणार. मनुबेन म्हणाल्या, आपण वर्गणीसाठी गोळा केलेले पैसे ते देणार. तर महात्मा गांधीजी म्हणाले, नाही, ते आपण हरिजनांसाठी साठवलेले आहे. तू ही गमत नाहीस, मी ही गमत नाही. ते आपण पैसे वापरू शकत नाही. जा माझ्या चप्पल घेऊन ये. मनुबेन चप्पल आणण्यास गेल्या. चर्मकाराला म्हणाल्या की हे चप्पल शिवायचे नाही. ते चर्मकार म्हणाला की महात्मा गांधीजींचे चप्पल माझ्याकडे कधीच शिवण्यास येणार नाही. तुम्ही पैसे देऊ नका, पण हे चप्पल मी शिवल्याशिवाय देणार नाही. मनुबेन परत आल्या. तेवढ्यात
शिकवशील का? तर सर्व